तुम्हाला सुद्धा चालताना तुमच्या पायाला टोचल्यासारखं वाटतं, दुखतं किंवा तुम्हाला वाकडा किंवा तिरका पाय करून चालावं लागतं, तर थांबा. हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघून जावा. नमस्कार, मी डॉक्टर दर्शन आखाडे. तुम्ही बघत आहात प्राणायाम आयुर्वेद. तर बेसिकली तुमच्या पायाला जर टोचल्यासारखं वाटतं किंवा दुखतं, तर ते कदाचित कॉर्न असू शकतं. तर आता कॉर्न म्हणजे काय? कॉर्नला सामान्य भाषेमध्ये कदर, कडरा, गट्टा किंवा गोखरू असे बरेचसे सामान्य शब्द आहेत. कॉर्न हे तळपायाच्या, तळहाताच्या किंवा दोन बोटांच्या मध्ये किंवा बोटांच्या पेऱ्यावरती कठीण, जाड, वेदनादायक अशी त्वचेची गाठ असते. ही गाठ दिसायला पिवळसर किंवा राखाडी कलरची असते. तशी ही गाठ वृक्ष असते आणि आपल्याला ती जाड अशी फील होते. ही गाठ ही पूर्णपणे आपल्या तळपायाच्या किंवा तळहाताच्या डीप किंवा सखोल गेलेली असते. आता ही गाठ का म्हणून तयार होते? जेव्हा आपण आता ही तळपाय गाठ होण्याचं कारण म्हणजे काय, की जेव्हा आपण चालतो, तेव्हा चालताना आपण एका पॉईंटवर किंवा पायाच्या एका भागावर दाब देऊन चालतोय, किंवा आपण पाय घासत चालतोय, किंवा आपल्या पाय आणि चप्पलच्या मध्ये फ्रिक्शन होतंय, किंवा आपण उभं राहताना सुद्धा त्या पॉईंटवर किंवा त्या पायावर जोरात दाब देऊन उभं राहतोय. आपल्या त्वचेचा जो वरचा भाग असतो त्याला एपिडर्मिस म्हणतात. त्या एपिडर्मिसमध्ये केराटिन नावाचं प्रोटीन असतं. हे केराटिन नावाचं प्रोटीन काय करतं, तर हे आपल्या त्वचेचं प्रोटेक्शनचं काम करतं. जेव्हा आपण त्या ठिकाणी घर्षण वाढतं किंवा ज्या ठिकाणी आपण दाब देऊन चालतो, तर त्या केराटिनचं ओव्हरग्रो तिथे होतं. त्यालाच हायपर केरोटिस असे म्हणतात. आणि त्या हायपर केरोटिसमुळे आपल्याला तिथे कॉर्न किंवा कदर आपल्याला किंवा गोखरू आपल्याला तिथं निर्माण. हाताच्या वरती जे कॉर्न होतं किंवा कदर होतं, याचे प्रमाण हे जिम करणाऱ्यांमध्ये किंवा जे मजदूर लोक असतात किंवा जे विटा वगैरे दगड वगैरे उचलतात किंवा दगडफोडीचं काम करतात, या लोकांमध्ये दिसतं. आता हे का दिसतं? जेव्हा आपण जिम करतो किंवा कोणते आपण जोरात कोणते वस्तू मारण्याचं काम करतो किंवा विटा वगैरे उचलायचं काम करतो, तेव्हा आपल्या हातामध्ये फ्रिक्शन होतं आणि त्या हातावरती तळहातावरती दाब येतो. आणि त्या दाब आल्यामुळे तिथे आपल्याला कॉर्न किंवा कदरची निर्मिती. कॉर्न हे आपण सर्जिकली रिमूव्ह करू शकतो, पण ते जेव्हा सर्जिकल रिमूव्ह करू तेव्हा पुन्हा पुन्हा येण्याचे चान्सेस त्याचे भरपूर असतात. म्हणजे असे बरेचसे पेशंट बघितलेले आहेत की ज्यांच्यामध्ये कॉर्न काढलेला आहे, परंतु ते पुन्हा त्याच जागी किंवा दुसऱ्या जागी त्यांना कॉर्न किंवा कदर ची निर्मिती झाली होती. त्याशिवाय आपण काय करू शकतो, तर आपल्या आयुर्वेदाकडे असा ट्रम्प कार्ड आहे, ते म्हणजे अग्निकर्म. तर सुश्रुतांनी अशाच आजारांसाठी, ज्याला जो आजार पुन्हा पुन्हा निर्माण होतो, त्यासाठी अग्निकर्म चिकित्सा सांगितलेली आहे. म्हणजे सुश्रुतांनी अग्निकर्माला रोग पुनर्भव अशी चिकित्सा सांगितलेली आहे. तर आपण यामध्ये अग्निकर्म कशा प्रकारे करू शकतो, तर ग्रंथोक्त आधार सांगतो की आपण यामध्ये स्निग्ध अग्निकर्म केलं पाहिजे. म्हणजे गरम तुपाने किंवा गरम तेलाने आपण चटका दिला पाहिजे. दुसरी मेथड म्हणजे आपण याला लोह शलाका जी असते, आपण त्याला लाल बुंद करून त्याला गरम करून आपण त्या ठिकाणी ते चटका देऊ शकतो. तर आता हे आपण कसं करायचं, तर आपण जी आपली कॉर्न किंवा कदाचा जो भाग असतो त्यावरती आपण तूप टाकायचं आणि तूप लावायचं आणि त्यावरती आपण गरम लाल बुंद केलेली लोह शलाका जी असते ते काढून आपण त्याने चटका द्यायचा. आणि तो चटका असा द्यायचा की जो कदरची जाडी असते किंवा कदरच्या मुळापर्यंत तो चटका गेला पाहिजे, जेणेकरून कदर हा पूर्ण होणारच नाही. आपण तूप लावण्याचं कारण म्हणजे काय, आता जे आपण अग्निकर्म करतो त्या ठिकाणी जखम होते आणि त्याला जखम भरण्यासाठी आपल्याला त्याचा वेगळा उपचार करावा लागतात. जर आपण तिथं तूप लावले समजा, तर त्या ठिकाणी जखम ही नॅचरली भरते आणि त्या ठिकाणी आपली वेगळी व्रणचिकित्सा किंवा व्रणकर्म करायची गरज नसते, जेणेकरून जखम ही नॅचरली भरत जाईल. कॉर्न किंवा कदर, गोखरू, गट्टा हा जर दिसायला छोटा व्याधी असला तरी हा बऱ्याचशा रुग्णांमध्ये, बऱ्याचशा लोकांमध्ये वेदनेचं कारण बनतो आणि यामुळे आपली डे टू डे लाईफ जी डे टू डे आपली ऍक्टिव्हिटी हॅम्पर होऊ शकते. तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकांचा हा आजार असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. प्राकृतिक आणि सुरक्षित आयुर्वेद अपनावा आणि स्वास्थ्य मिळवा. धन्यवाद.